टप्पावाढ अनुदानासंदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावरती आता आलेले आहे आणि या आंदोलनाला आता शिक्षकांची संख्या ही हळूहळू त्यामध्ये वाढत आहे। या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रालय स्तरावरील ज्या झालेल्या अपडेट आहे, जो पाठपुरावा आहे, त्याचसोबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी प्रयत्न हे सुरू आहे। कोण कोण यामध्ये प्रयत्न करत आहे, यामध्ये शासन निर्णय निर्गमित होण्याकरिता, मंत्रिमंडळ बैठकीपुढे विषय जाण्याकरिता किंवा इतर जो पुढे पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, यामध्ये कोणते कोणते अडथळे येत आहे, आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कोणत्या शिक्षक आमदारांकडून भेट ही दिलेली आहे, कोणत्या यांनी अजूनही भेट दिलेली नाहीये, याची सर्व सविस्तर माहिती यामध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिला विषय टप्पावाढ अनुदान आंदोलन पाठपुरावा। काल 17 तारखेला मंत्रालय स्तरावरती एक महत्त्वपूर्ण पाठपुरावा शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात आला आणि शिक्षक समन्वय संघातर्फेच या संदर्भातील माहिती शिक्षकांकरिता अधिकृत माहिती ही देण्यात आलेली होती। तर वेतन अनुदानाचा पाठपुरावा संदर्भात ही माहिती देण्यात आलेली होती। शिक्षक समन्वय संघाच्या वतीने दिनांक 3 जानेवारी 2024 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या आझाद मैदानामध्ये उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची संख्या बुधवार 5000 पेक्षा जास्त आहे। आंदोलनाला जवळपास 15 दिवसापेक्षा जास्तीचा कालावधी झालेला आहे। आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेण्यासाठी आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी, शिक्षक आमदार देऊन गेले। सगळ्यांच्या माध्यमातून टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे। मात्र मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा टप्पा अनुदानाच्या विषयासंदर्भात कुठलीही फाईल आली नाही व राज्याचे मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावर असल्यामुळे आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही हे रात्री स्पष्ट झालेले होते। त्यामुळे मैदानावर उपस्थित असणारे सगळे शिक्षक व समन्वयक अतिशय चिंतेच्या वातावरणामध्ये होते। यामध्ये बळीराम कसपटे सर, दगडूबा पवार सर, संगपाल सोनवणे सर, संतोष वाघ सर, बाबासाहेब नागरगोजे सर, कैलास खानसोळे सर, अनिल परदेशी सर, गणेश ढोरे सर यासह अनेक शिक्षक रात्री आमदार आकाशवाणीच्या निवासाबाहेर एकत्र येऊन काहीतरी सूत्र फिरली पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते। सगळ्या समन्वयकांनी सूत्र फिरवायचे असेल तर मागील 2 आंदोलनांना निर्णायक दिशा देण्याचे काम माननीय मुख्यमंत्री यांचे मानसपुत्र ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून झाले असल्यामुळे त्यांचा सल्ला घ्यावा असे ठरले। वकील साहेबांना रात्री आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी बोलावून भेट घेतली। साहेब, राज्यातील शिक्षक गेल्या 15 दिवसांपासून आझाद मैदानात बसून आहेत, तिला काही सुटत नाही। त्यामुळे हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपण सामान्य शिक्षकांच्या लेकरा बाळांचा विचार करून या विषयाला न्याय द्यावा। ज्या चुका झाल्या असतील त्यासाठी आपण नंतर बसून त्यावर चर्चा करू, पण आता शिक्षकांना जास्त वेळ मैदानावर बसण्याची वेळ येऊ देऊ नका। आपण विषय हातात घ्यावा ही विनंती करण्यात आली। वकील साहेबांनी सगळ्या समन्वयकांना विश्वास दिला, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे। माझ्या पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांना निरोप देतो, विषय माझ्यावर सोडा। जोपर्यंत तुमचा प्रश्न टप्पावाढ अनुदानाचा सुटणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही। तुम्ही तुमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू द्या, मी समन्वय संघासोबत आहे, काळजी करू नका। माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी ॲडव्होकेट तुकाराम शिंदे साहेब यांच्याकडून शर्तीची प्रयत्न होत आहे। लवकरच ते आपला विषय वर्षा बंगल्यावर नेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय देणार आहेत। त्यामुळे आपल्याला आशा आहे की हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर नक्कीच सुटणार। आज बुधवार रोजी सकाळी भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ यांच्या
भेटीसाठी जाण्यात आलेलं होतं, मात्र त्यांची भेट त्या ठिकाणी झाली नाही. मात्र त्यांचे स्वीय सहाय्यकांसोबत चर्चा झाली. चित्राताई वाघ मुंबईला आल्यानंतर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी भेटीसाठी येणार आहे असं आश्वासन त्यांच्याकडून मिळाले. सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टी शिक्षिका आघाडीच्या राज्याध्यक्ष सौ संगीताताई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिक्षक समन्वय संघातील पदाधिकारी तसेच राज्याचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची देखील भेट घेण्यात आली. सौ संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. भेटीमध्ये मंत्री महोदयांचे OSD श्री अभय धांडे यांच्याकडे पहिली चर्चा जवळपास 10 मिनिटांची या विषयावर झाली. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव श्री समीर सावंत साहेब यांच्याकडून टप्पा अनुदानासंदर्भात शासन दरबारी असलेल्या कार्यवाहीची माहिती या ठिकाणी धांडे साहेबांनी घेतली. यामध्ये मागील मंत्रिमंडळाच्या 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत त्रुटीपूर्तता झालेल्या यापूर्वी 20% व 40% वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या धोरणानुसार 6 फेब्रुवारी 2023 पासून शासन निर्णय निर्गमित करून पहिला अनुदानाचा टप्पा 1 जानेवारी 2023 पासून अनुदान दिले गेले आहे. याच टप्प्यावरील शाळेतील शिक्षक यांना 1 जानेवारी 2024 पासून वाढीव 20% अनुदानाचा टप्पा देण्यात आलेला नसल्यामुळे त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनुदानाची कारवाई शीघ्रतेने व्हावी यासाठी शिक्षण विभागाने कॅबिनेटला विषय येण्यासाठी सदर फाईल कॅबिनेट 2022-23 डिसेंबर शाळा पात्रता कारवाई पूर्ण करून पुढील अनुदान टप्पा बाबत विषय ठेवावा यावर चर्चा झाली. यावेळी श्री समीर सावंत साहेब यांनी शिक्षण विभागाकडून टप्पा अनुदानावरील तसेच अनुदानापासून वंचित असलेल्या सगळ्यांना अनुदान मिळण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे व 1 महिन्याच्या आत हा सगळा विषय पूर्ण होईल असे सांगितले. यानंतर सौ संगीताताई शिंदे यांनी मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब यांची भेट घेतली. गिरीश भाऊंनी शिक्षण विभागातील श्री करपते साहेब यांच्याकडून या विषयाची माहिती घेतली व त्यामध्ये असे कळले की माननीय शिक्षण सचिव श्री रणजितसिंग देओल साहेब रजेवर असल्यामुळे आपल्याला आज काही निर्णय मिळणार नाही. थोडा धीर धरा, मी माननीय नामदार अजितदादांशी या विषयावर बोलतो. साधारणतः दुपारी 1:30 वाजता राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी फोन करून आझाद मैदानामध्ये वाढीव 20% अनुदान मिळावे यासाठी 5000 शिक्षक बसले आहे. या शिक्षकांना न्याय देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या 13 डिसेंबर 2022च्या बैठकीत दरवर्षी वाढीव 20% टप्पा अनुदान देण्याचा धोरण सरकारने ठरविले आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून आपण 1160 कोटी रुपये दिले आहे. आता 2024 या वर्षात त्यांना पुढील टप्पा सुरू झाला पाहिजे होता, मात्र तो सुरू न झाल्यामुळे शिक्षकांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आझाद मैदानातील आंदोलनाला आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपण शिक्षण विभागाकडून फाईल बोलवून घेऊन पुढील टप्पा लवकरच सुरू करावा असे बोलणे गिरीश भाऊ महाजन यांच्याकडून अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत झाले. यावेळी अजितदादांनी माननीय मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरून परत आल्यावर मला राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी या विषयावर चर्चा करावी लागेल. त्यानंतर या शिक्षकांच्या वेतनासाठी 1500 कोटी रुपये जरी लागले तरी मला द्यायला हरकत नाही असे म्हटले. माननीय मंत्री महोदय स्वतः आझाद मैदानावर भेटीसाठी येणार असे आम्हाला सगळ्यांना सांगितले, मात्र काही महत्त्वाच्या विषयावर ऐनवेळी बैठकी आल्यामुळे गिरीश भाऊ महाजन आझाद मैदानावर येऊ शकले नाही. चा संदेश चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण साहेब
यांच्याकडून मिळाला. चाळीसगाव तालुक्यामध्ये आज नाशिक विभागाचे सचिव गुलाब साळुंखे सर यांच्या नेतृत्वातही मंगेश दादांची भेट घेण्यात आली. दादांची व गिरीश भाऊंची बोलणे या विषयावर झाले आहे. मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर अर्थ खाते शिक्षण विभागाशी बैठक लावून प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश भाऊ महाजन पुढाकार घेणार आहे व या संदर्भात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी गिरीश भाऊंचे बोलणे झाले आहे. त्यामुळे शिक्षकांनी धीर धरावा. शासन शिक्षक समन्वय संघाच्या मागण्यांना न्याय देईल. राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री शिक्षकांचा प्रश्न नक्कीच सोडवतील हा विश्वास आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिला. असा पाठपुरावा ची माहिती ही शिक्षक समन्वय संघातर्फे आणि काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली होती. त्याचसोबत आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रेसर यांनी एक निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना दिलेले आहे. या निवेदनाचा विषय आहे आझाद मैदानावरील शिक्षक शिक्षकेतर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्याबाबत. या निवेदनामध्ये म्हटलं गेलेलं आहे, उपरोक्त विषयांवे आपणास विनंतीपूर्वक कळवण्यात येते की हिवाळी अधिवेशन 2023 नागपूर येथे खालील मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध शैक्षणिक संघटनांनी आंदोलन केले होते. त्यांचे शिष्टमंडळ आपणास त्या दरम्यान भेटले होते व आपण त्यांच्या शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई मंत्रालयामध्ये बैठक लावून प्रश्न सोडवू असे आश्वासित केले होते. परंतु या संदर्भात निर्णय न झाल्याने आझाद मैदानावर सध्या खालील मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. खालील शैक्षणिक मागण्या व समस्या सोडवण्यासाठी शिष्टमंडळाची बैठक लवकरात लवकर आयोजित करून शिक्षक शिक्षकेतरांना दिलासा द्यावा ही विनंती. शैक्षणिक समस्या व मागण्या. 1. अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पावाढ मिळण्याबाबत. 2. विना अनुदानित त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मिळावे. वेळेमध्ये त्रुटी पूर्ण करून 1 टप्पा अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शाळांना मागील टप्पा तसेच नवीन टप्पा सर्वांसोबत मिळावा. जुनी पेन्शन मिळावी म्हणून अधिवेशनामध्ये घोषणा केल्याप्रमाणे शिक्षण विभागाचा अहवाल तात्काळ वित्त विभागास सादर करणे बाबत आदेश देऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत. दिव्यांग शाळांच्या 50% अनुदानाबाबत. ज्युनियर कॉलेजमधील त्रुटी पूर्तता केलेल्या वाढीव पदांना अनुदान मिळण्याबाबत. IT शिक्षकांना अनुदान मिळण्याबाबत. 6. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ उन्नयन करण्याबाबत. RTI अंतर्गत 25% प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ती शुल्क स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मिळण्याबाबत कळावे. आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ. असं निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. तर जे सत्ताधारी पक्षाचे शिक्षक आमदार आहे कोकण विभागाचे ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सर यांच्याकडून देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री, शिक्षक आणि शिक्षक आमदार यांची बैठक आणि शिक्षण विभागातील अधिकारी, अर्थ विभागातील अधिकारी यांची बैठक लावण्यासंदर्भात प्रयत्न सध्या सुरू आहे. त्या संदर्भातील सुद्धा काही घडामोडी पुढे झाल्यानंतर त्याची देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत. परंतु हे होत असताना दुसरीकडे अशी देखील माहिती समोर येत आहे की काही जे शिक्षक आहे, जी शिक्षक संख्या आझाद मैदानावरती ज्या पद्धतीने उपस्थित असणं गरजेचे आहे ती मात्र अजूनही यामध्ये जर जास्त वाढ झाली तर निश्चित हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. कारण याविषयी सुद्धा काही एक महत्त्वपूर्ण माहिती ही सध्या समोर येत आहे. काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या संदर्भात माहिती समोर येत आहे. ती माहिती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. 22 जानेवारी 2024 रोजी श्री राममूर्ती प्रतिष्ठापनेनंतर कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे वाढीव टप्पा अनुदान
चा विषय काय होईल याची सर्वांना कल्पना असेलच. म्हणून 25 जानेवारीपर्यंत आरपारची लढाई लढण्यासाठी आझाद मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावे. मंत्रालयामध्ये सुद्धा शिक्षकांची जी संख्या प्रत्यक्षात ग्राउंडमध्ये आहे, परंतु ती वेगळी सुद्धा त्या ठिकाणी माहिती जी आहे ती कमी जास्त होत असते. त्यामुळे आझाद मैदानातील आपली उपस्थितीच आपले यश अपयश ठरवणार आहे. घरी बसलेल्यांना वाटत असेल कॅबिनेट होणार नसेल तर आता कशाला जायचं, टप्पावाढीबाबत आधी बैठक होणे अपेक्षित आहे, नंतर विषय कॅबिनेटला घेतले जातील. इथे गर्भसोयांमुळेच विषयच बैठकीला येताना दिसत नाही. 22 तारखेपर्यंत विषय बैठकीत येण्यासाठी 21 तारखेपर्यंत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक 63,000 शिक्षक आझाद मैदानात पुढील 3-4 दिवस आझाद मैदानात उपस्थित असणे आवश्यक आहे. नाहीतर आपला विषय अर्थसंकल्पाला देखील चर्चेला येणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीये. शुक्रवार शनिवार रविवार सोमवार गर्दी दाखवा आणि मंगळवार किंवा बुधवार निर्णय घेऊन जा, अशी देखील माहिती काही शिक्षकांकडून शिक्षक समन्वय संघाकडून काही जे शिक्षक आहे यांच्याकडून थोडक्यात देण्यात आलेली आहे. तर आचारसंहिता कधीही लागू शकते. आचारसंहिता कधी लागणार याविषयी अजून स्पष्टता आलेली नाहीये. परंतु सध्या ज्या देशामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी सध्या सुरू आहे, तर त्यामुळे एकंदरीत असं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय की लवकरच ही आचारसंहिता लागू शकते. आणि एकदा का आचारसंहिता जर लागली, कारण लोकसभा नंतर पुन्हा विधानसभा जिल्हा परिषद असे विविध जे सातत्याने आचारसंहिता पुढे लागत जातील आणि पर्यायाने एकदा त्या ठिकाणी आचारसंहिता लागलं तर परत पुन्हा जे काही सरकार असेल ते सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते, परत पहिले 2 ते 3 वर्ष कशा पद्धतीने निर्णय घेतात याचा एकही इतिहास हा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे शिक्षकांकडून आझाद मैदानामध्ये जे उपस्थित सर्व शिक्षक आहे यांच्याकडून घरी बसलेल्या सर्व शिक्षकांना ही माहिती देण्यात येते का जर घरीच राहिला तर पुढचे 4-5 वर्ष पुढचा टप्पा मिळण्याचं विसरून जावं. कारण आत्ताच ही 21 तारखेपर्यंत खूप महत्त्वपूर्ण हा वेळ असणार आहे आणि या ठिकाणी जर संख्या टिकून राहिली आझाद मैदानामध्ये तरच निर्णय होईल. अन्यथा दुसरा अर्थ जो आहे तो आपण हुशार आहे त्याचा अर्थ आपल्याला निश्चित समजेल, अशी देखील माहिती ही त्या ठिकाणी सांगण्यात येते. ही घरी न राहता जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं तरच निर्णय होईल.